आपल्याला गुळण्या करण्यासारख्या इतक्या साध्या वाटणाऱ्या विधीचा आयुर्वेदामध्ये मात्र प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह या दोन्ही अर्थांनी त्यांनी उपयोग वर्णन केलेला आहे। आयुर्वेदानुसार या कवल आणि गंडूशाचे कुठले उपयोग होतात। माउथ वॉश मध्ये अनेक स्ट्रॉंग केमिकल्स असतात आणि या औषधी द्रव्यातून मिळणारे फायदे हे नक्कीच माउथ वॉशच्या फायद्यांपेक्षा जास्त आहेत। तसंच ऑइल पुलिंगमुळे एड्स पासून किंवा आर्थरायटिस पर्यंतचे सर्व आजार बरे होतात, नाहीसे होतात असे टॉल क्लेम केले जातात। आज आपण आयुर्वेदामध्ये वर्णित दिनचर्येतील तिसरा विधी बघणार आहोत की जो तुमची ओरल हेल्थ ही नीट ठेवण्यासाठी खूप उपयोगाचा आहे। मागच्या भागामध्ये आपण याच मुखाच्या आरोग्याशी संबंधित दंतधावन या विधीबद्दल चर्चा केली होती। तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज या भागामध्ये तुमच्याशी चर्चा करणार आहे ती कवल आणि गंडूश या दिनचर्येतल्या विधींची। थोडक्यात कवल किंवा गंडूश म्हणजे आपण ब्रश केल्यानंतर जनरली ज्या गुळण्या करतो तर त्याचं आयुर्वेदामध्ये असलेलं शास्त्रीय नाव म्हणजे कवल आणि गंडूश। हे एक साधी डेफिनेशन आहे त्याची। आपल्याला गुळण्या करण्यासारख्या इतक्या साध्या वाटणाऱ्या विधीचा आयुर्वेदामध्ये मात्र प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह या दोन्ही अर्थांनी त्यांनी उपयोग वर्णन केलेला आहे। म्हणजे मुखाचं आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने त्याचा दिनचर्येतच त्यांनी समावेश केलेला आहे। आणि जर का दातांचं, हिरड्यांचं किंवा मुखाचं आरोग्य याला जर काही बाधा आली असेल तर ते बरी करण्यासाठी सुद्धा कवल किंवा गंडूशाचा उपयोग केला जातो। कवल आणि गंडूशामध्ये असा काय फरक आहे? तर गंडूशामध्ये जे औषध वापरलं जातं किंवा जो काढा वापरला जातो, तेल वापरलं जातं, मधाचं पाणी, तूप, दूध, जे कुठलं औषधी द्रव्य वापरलं असेल तर ते तोंडामध्ये धरून ठेवल्यानंतर ते तुम्ही असं करून हलवू शकत नाही। कवल विधीमध्ये मात्र हे जे औषधी द्रव्याची मात्रा किंवा प्रमाण हे कमी असल्यामुळे तुम्ही ते औषधी द्रव्य मुखामध्ये हलवू शकता। याचे आयुर्वेदात काही प्रकार सांगितलेले आहेत, ते आता आपण समजून घेऊयात। आयुर्वेदामध्ये कफज व्याधींसाठी म्हणजे ज्यांना घशामध्ये कायम कफ अडकल्यासारखा वाटतो किंवा मुखामध्ये कायम एक चिकटपणा जाणवतो किंवा जिभेवर एक कोटिंग ज्यांना सतत जाणवत असतं, अशांनी सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल किंवा मधाच्या पाण्याने शोधन गंडूश करायला सांगितलेलं आहे। तसंच पित्त दोषासाठी म्हणजे ज्यांची तोंडाची आग होतीये किंवा ज्यांना वारंवार तोंड येण्याची तक्रार ज्यांची असते अशांनी शमन गंडूशाचा वापर करायला सांगितलेला आहे। मग अशा वेळी त्यांनी गाईच्या दुधानी किंवा गाईच्या तुपानी किंवा मग पित्त कमी करणाऱ्या औषधी काढ्यांनी गंडूश करायला सांगितलेलं आहे। वातदोषासाठी म्हणजे ज्यांना मुखशोष, कंठशोष, जीभ कोरडी पडणं, ओठ फुटणं, दात हलणं किंवा दात जे अर्धवट आपले तुटून पडतात किंवा डोकेदुखी, कंपवात यांसारख्या तक्रारी ज्यांच्या असतात त्यांना स्नैहिक गंडूश म्हणजे तेलाचं गंडूश हे त्यांच्यासाठी जास्त उपयोगी पडतं। तसंच ज्यांना तंबाखू किंवा गुटखा खाल्ल्यामुळं तोंडामध्ये जखमा झालेल्या असतात किंवा ज्यांना जीभ, टाळू प्रदेश, हिरड्या यांना जखमा झालेल्या असतात आणि तिथे इन्फेक्शनला कंट्रोल करण्यासाठी म्हणून आणि ती जखम लवकर भरून येण्यासाठी म्हणून रोपण गंडूशाचा चांगला उपयोग होतो। अशा वेळी तिथे कषाय रसात्मक द्रव्यांचा जास्त उपयोग केलेला आहे। आयुर्वेदामध्ये कवल आणि गंडूश यांचा उपयोग हा ऊर्ध्वजत्रुगत व्याधींसाठी, याचाच अर्थ काय तर मानेच्या वर जे अवयव आहेत, उदाहरणार्थ मान, डोकं, कान, नाक, घसा, डोळे या अवयवांच्या आजारांसाठी म्हणून याचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे। आयुर्वेदानुसार या कवल आणि गंडूशाचे कुठले उपयोग होतात।
तर नित्य तेलाचं गंडूश केल्यामुळं तुमचा जो हा हनुवटीचा सांधा आहे, बऱ्याच जणांना ना हा सांधा पडण्याची तक्रार असते, तर हा हनुवटीचा सांधा त्यांचा बळकट बनतो किंवा तुमचा स्वर जो असतो, आवाज, तो उत्तम व्हायला मदत होते. रसज्ञान वाढतं, कारण जिभेवर जे कोटिंग असतं ते निघून जातं, त्याच्यामुळे तुमचं रसज्ञान वाढायला मदत होते. दंतशूल कमी होतो, मुखशोष कमी होतो. तुम्ही एखादी कठीण गोष्ट ही अगदी आरामात चावून खाऊ शकता. तोंडाची चव गेली असेल तर, किंवा ज्यांना अति लाळास्त्राव होण्याचा ज्यांना त्रास असतो, किंवा मुख दुर्गंधीचा ज्यांना त्रास असेल, किंवा मगाशी जसं सांगितलं तसं ऊर्ध्वजत्रुगत विकारांसाठी म्हणून या कवल आणि गंडूशाचा आयुर्वेदामध्ये उपयोग सांगितलेला आहे. मग हा विधी करावा कसा? तर सकाळी उठल्यानंतर दंतधावन झालं म्हणजे तुमचा ब्रश करून झाला की नंतर लगेचच हा विधी करायला सांगितलेला आहे. जनरली लोकांना ब्रश केल्यानंतर माउथवॉशनं तोंड धुण्याची सवय असते, परंतु माउथवॉश मध्ये अनेक स्ट्रॉंग केमिकल्स असतात. त्याऐवजी जर औषधी तेलांचा किंवा काढ्यांचा, गाईच्या तुपाचा, दुधाचा, मधाचा या गोष्टींचा जर तुम्ही माउथवॉश करण्यासाठी उपयोग केलात तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला त्या स्ट्रॉंग केमिकल्सचे जे असतात ते भोगावे लागत नाहीत. आणि या औषधी द्रव्यातून मिळणारे फायदे हे नक्कीच माउथवॉशच्या फायद्यांपेक्षा जास्त आहेत. मी प्रॅक्टिस मध्ये वापरलेले काही फॉर्म्युले सांगते की ज्या लोकांचे दात हलतात किंवा दात हे अर्धवट तुटतात, त्या लोकांनी तीळ तेलामध्ये थोडंसं ज्येष्ठमध घालून किंवा गाईच्या तुपानं किंवा वातघ्न द्रव्य जसे की दशमूळ आहे यांसारख्या द्रव्याच्या काढ्यांनी जर गंडूश केलं, म्हणजे ते तुम्ही असं पूर्ण वेळ मुखामध्ये धरून ठेवलं तर वरील समस्या कमी व्हायला मदत होते. तसंच ज्यांचे दात किंवा दाढा या वारंवार किडण्याची तक्रार असते, अशांनी एरंडेल तेल किंवा करंज तेल किंवा हळद आणि कडुनिंब याच्या काढ्याने गंडूश करावं. मुखदुर्गंधीचा ज्यांना त्रास असतो त्यांनी नागरमोथा, ज्येष्ठमध, वेलची, कोरफड यांसारख्या द्रव्याने गंडूश करावं. गंडूश आणि कवलासाठी वापरण्यात येणारी द्रव्य कोणती कोणती आहेत की आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेली आहेत? तर ती द्रव्य तेल आहे, तूप आहे, मध आहे, गोदुग्ध आहे, तसंच तुम्ही खदिरादी तेल, इरीमेदादी तेल, सहचर तेल, तीळ तेल, खोबरेल तेल, गोघृत, गोदुग्ध यांसारखी द्रव्य ही तुम्ही गंडूश आणि कवलासाठी वापरू शकता. या द्रव्याचा म्हणजे कवल आणि गंडूश यासाठी तुम्ही वापरलेली जी द्रव्य आहेत तर त्या द्रव्याचा धारण काळ हा किती वेळ असावा? तर जोपर्यंत तुमच्या तोंडामध्ये किंवा मुखामध्ये कफ येतोय असं जाणवत नाही किंवा तुमचं लाळेचं प्रमाण वाढलंय आणि नाका तोंडातून डोळ्यातून जेव्हा पाणी यायला सुरुवात होते तेव्हा हे जे औषधी द्रव्य जे कवळ किंवा गंडूशामध्ये तुम्ही मुखात धरून ठेवलेलं आहे तर ते थुंकून द्यायला सांगितलेलं आहे. आणि तेवढा वेळ केलं तर त्याचा आरोग्यदायी परिणाम आपल्याला दिसू शकतो. तसंच कवल किंवा गंडूश झाल्यानंतर हे जी औषधी द्रव्य आहेत ती गिळून न टाकता थुंकून द्यावीत आणि नंतर मग कोमट पाण्याने तोंड हे धुवून टाकावं. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट्सना ही जे तीळ तेल किंवा खदिरादी तेल यांसारखी तेल जर ते वापरत असतील तर त्या तेलामध्ये एखादा ड्रॉप हा पेपरमिंट इसेन्शियल ऑइल मिळतं किंवा सिनेमनचं इसेन्शियल ऑइल मिळतं, तर त्याचे एखादा ड्रॉप हा मी त्याच्यामध्ये त्यांना टाकायला सांगते आणि नंतर त्यांनी गुळण्या किंवा हे कवल गंडूश करायला सांगते की ज्याच्यामुळं त्याचा जो उग्र वास आहे ते इतर तेलांचा तो कमी होतो आणि लोकांना ही प्रक्रिया करणं सुलभ जातं. याचा मला अजून एक जाणवलेला फायदा म्हणजे एजिंग प्रोसेस मध्ये ना हळूहळू चेहऱ्यावर बारीक बारीक सुरकुत्या दिसायला लागतात किंवा चेहऱ्याच्या त्वचेची जो ग्लो असतो, जी कांती असते ती कमी व्हायला लागते असं जाणवतं. तर ह्या कवल किंवा गंडूश या प्रोसेसमुळं ते देखील वाढलेली किंवा सुरकुत्यांचं प्रमाण हे कमी झालेलं प्रॅक्टिसमध्ये दिसून आलेलं आहे. सध्या आपण बऱ्याच जणांच्या मॉर्निंग रुटीन मध्ये ऑइल पुलिंग हा प्रकार बघतो, पण हा प्रकार आयुर्वेदानुसार शास्त्रसंमत आहे असं
खूप म्हणता आपल्याला येणार नाही, कारण त्यामध्ये वापरात येणाऱ्या तेलाची मात्रा ही आयुर्वेदोक्त मात्रा नाही. किंवा ऑइल पुलिंग हे कधीच महिन्यातून 8 दिवस किंवा 15 दिवस अशा पद्धतीने ते लोक करायला सांगतात. परंतु आपल्याकडं कवल आणि गंडूश हे त्यांनी दिनचर्येमध्ये म्हणजे रोजच्या रुटीनचा भाग म्हणून सांगितलेलं आहे. तसंच ऑइल पुलिंगमुळं एड्स पासून किंवा आर्थरायटिस पर्यंतचे सर्व आजार बरे होतात, नाहीसे होतात असे टॉल क्लेम केले जातात, की जे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या कवल आणि गंडूश विधीमध्ये केलं जात नाही. तर आज आपण आयुर्वेदामधल्या दिनचर्येत सांगितलेले कवल आणि गंडूश विधीबद्दल बघितलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.